नमस्कार, मी तुमची आवडती अभिनेत्री मानसी नाईक। दूरदर्शनच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा। ही दिवाळी तुम्हाला अगदी भरभराटीची जावो। अँड वन मोर थिंग, प्ले सेफ। राज्यात रब्बी हंगामात आतापर्यंत 24% पेरणी, केळी फळ पीक विमा योजनेत 7,000 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार। राज्यात कापसाच्या उत्पादनात 10 ते 15% घट शक्य आणि पुणे जिल्ह्यातल्या शेतकरी गटांना थेट भाजीपाला विक्रीसाठी 3 कोटी रुपये मिळणार। नमस्कार, सर्व शेतकरी बांधवांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा। आता पाहूयात सविस्तर वृत्त। राज्यात यंदाच्या रब्बी हंगामात आतापर्यंत 24% पेरणी झाली आहे। राज्यात रब्बीचं सरासरी 62,43,000 हेक्टर क्षेत्र आहे। त्यापैकी 14,79,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे। काही भागांमध्ये अजूनही पावसाची हजेरी असल्यामुळे खरीपातला काढणी हंगाम अजून सुरू आहे। काही ठिकाणी पावसामुळे पिकांवर कीड रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे। या कारणांमुळे रब्बीच्या पेरण्यांना खोळंबा होत आहे। पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर आणि अमरावती या विभागांमध्ये ज्वारी, मका, हरभरा पेरण्या झाल्या आहेत, तर इतर विभागांमध्ये पेरणीसाठी पूर्व मशागतीची कामं सुरू आहेत। कोकण विभागात हळव्या भाताची काढणी शेवटच्या टप्प्यात आहे, तर नीम गरवे भात पिकाच्या कापणीचं काम अजून सुरू आहे। राज्यात हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेअंतर्गत सुमारे 6,891 केळी उत्पादकांना नुकसान भरपाई मिळणार आहे। या शेतकऱ्यांना भरपाई पोटी 65 कोटी 90 लाख रुपयांची रक्कम मिळणार आहे। ही रक्कम ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीनं संबंधित बँकांकडे वर्ग केली असून शेतकऱ्यांना येत्या काही दिवसात ही रक्कम मिळेल। धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड, उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांचा त्यात समावेश आहे। जळगाव जिल्ह्यातल्या केळी उत्पादकांचं सगळ्यात जास्त नुकसान झालं आहे। त्यामुळे या जिल्ह्यातल्या 4,414 शेतकऱ्यांना 52 कोटी 71 लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे। राज्यात यंदा पहिल्या टप्प्यात कापसाच्या उत्पादनात 10 ते 15% घट झाल्याचा अंदाज आहे। अतिवृष्टीमुळे कापसाच्या उत्पादनाला फटका बसला आहे। महाराष्ट्राच्या खालोखाल असलेल्या आंध्र प्रदेशमध्येही फायलिन वादळामुळे पहिल्या टप्प्यातला कापूस उत्पादनावर परिणाम झाला आहे। देशात यंदा 1 कोटी 13 लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली। कापूस लागवडीत महाराष्ट्र अग्रेसर असून राज्यात 38,70,000 हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे। मात्र उत्पादन या तुलनेत नसल्याचं स्पष्ट झालं आहे। पुणे शहरात थेट भाजीपाला पुरवठा करणाऱ्या शेतकरी गटांसाठी एक आनंदाची बातमी आहे। या गटांना येत्या 3 वर्षांमध्ये वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून 3 कोटी 31 लाख रुपये मिळणार आहेत। भाजीपाल्याची थेट विक्री करण्यासाठी शेतकरी गटांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। कृषी विभागाच्या सुकाणू समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। पुणे, नगर, सोलापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यातल्या शेतकरी गटांना हा लाभ मिळणार आहे। कृषी विभागानं पुणे शहरात येत्या 3 वर्षांमध्ये वातावरण नियंत्रित रिटेल विक्री दालनं 50 शेतकरी गटांना देण्याचे उद्दिष्ट ठेवलं आहे। रिटेल विक्री दालन सुरू करणाऱ्या एका शेतकरी गटाला सुमारे 4 लाख रुपयांचं अनुदान मिळणार आहे। कांद्यावरील करपा किंवा फूल किडे नियंत्रणासाठी मॅनकोझेब 25 ग्रॅम अधिक कार्बोसल्फान 10 मिली किंवा सायपरमेथ्रिन 5 मिली अधिक स्टिकर 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे। आता बघूया कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे। दुधी भोपळा कमाल
₹1,000 प्रति क्विंटल किमान ₹600 प्रति क्विंटल, भेंडी कमाल 2,000 किमान 1,600, फ्लॉवर कमाल 1,100 किमान 800, घेवडा कमाल 2,200 किमान 1,500, काकडी कमाल 1,000 किमान 600, कारले कमाल 800 किमान 600, टोमॅटो कमाल 1,500 किमान 1,000, वांगी कमाल 1,600 आणि किमान ₹1,000 प्रति क्विंटल असे आहे. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. दक्षिण मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, कोकणात काही ठिकाणी तसेच राज्यात इतरत्र तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 24 तासात दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून राज्यात इतरत्र हवामान मुख्यतः कोरडे राहील. राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअस मध्ये पुढील प्रमाणे: मुंबई कमाल 35 अंश सेल्सिअस किमान 23 अंश सेल्सिअस, पुणे कमाल 29 किमान 19, नागपूर कमाल 32 किमान 17, नाशिक कमाल 31 किमान 19, औरंगाबाद कमाल 31 किमान 18, कोल्हापूर कमाल 30 किमान 20, सांगली कमाल 29 किमान 21, सातारा कमाल 29 किमान 19 आणि सोलापूर 30 अंश सेल्सिअस कमाल आणि किमान 21 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in ह्या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा, शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंदगतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. आई, मला खायला दे ना. धीर धर बाळू, अजून डाळ शिजली नाही. चिंता करू नको बाळूची आई, यंदाच्या बारीला डाळ चांगली शिजल. म्हणजे व NFSM द्वारे डाळीचं उत्पादन वाढवण्याची पद्धत करण्यासाठी 1,000 भागांची निवड करण्यात आली आहे. आणि त्यामध्ये आपल्या भागाचा बी समावेश आहे. त्यांना आमचा काय फायदा हो? आपल्या 5 एकर शेतासाठी लागणारं खत आणि कीटनाशक याशिवाय मिनी किट बी भेटल. पण इतक्या डाळीचं करायचं काय? सरकारनं कडधान्याचं आधारभूत मूल्य खूप वाढवलं आहे आणि त्याच्या खरेदीची पुरी व्यवस्था केली आहे. त्यानं मिळकत बी वाढल. आमचा बाळू एक चांगल्या शाळेत जाऊन शेतीशास्त्रज्ञ बनल.
महाबळेश्वरमधील अवकाळी हे ठिकाण थंड हवेचे, त्यामुळे इथे पाणीही थंड असते. गरम पाण्यासाठी सरपणासाठी इथे मोठ्या प्रमाणात लाकूडतोड होत होती. पण संयुक्त वनव्यवस्थापन समितीनं या साऱ्याचा गांभीर्यानं विचार केला. झाडं न तोडण्याचा प्रसार आणि प्रचार केला. त्यामुळं जनजागृती होऊन आता या परिसरात सगळीकडे सोलर पॉइंट आणि गोबर गॅसचा वापर होताना दिसतो. यामुळं अवकाळीच्या आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य सुद्धा अबाधित राहिलं आहे. आमचे गावामध्ये ग्रामसभा होऊन आम्ही ग्रामसभेमध्ये असे विषय काढले की जी पर्यावरणासाठी आपल्याला जंगलतोड जास्त प्रमाणात होते, फॉरेस्टचा पण त्रास व्हायला लागला आणि जंगलतोडीचा बचाव म्हणून आम्ही मग गावामध्ये ग्रामसभेत असा ठराव केला की लोकांमध्ये 100% बायोगॅस असावेत. गोबर गॅसच्यामुळं आपल्या घरातले गॅसचा इंधन वाचतं आणि गोबर गॅसचा फायदा आपल्याला त्याच्यावर 100% आम्ही लोकांनी संडास बांधले सगळ्यांनी. म्हणजे कुठंही शौचालयाला बाहेर जायचं नाही आणि त्या स्कीममधून आम्ही मग ते ग्रामसभेच्या ठरावानुसार प्रत्येकाला जशी मागणी झाली तसे बायोगॅसचे हे युनिट दिले आम्ही ग्रामसभेच्या मार्फत. मग पंचायती मार्फत त्यांना सबसिडी किती मिळणार ही सगळी माहिती ग्रामसेवक, सरपंच गावचे आणि इतर ग्रामस्थांच्या माहितीनुसार आम्ही ते राबवलं गेलं. मग जवळजवळ 90% आमच्या गावामध्ये गोबर गॅस अंमलात आणलेत. प्रत्येक गावात प्रत्येक घरामध्ये शौचालय बांधले गेलं गोबर गॅसवर आणि मग त्यामुळं पर्यावरणाचा मग जंगलतोडीवर आळा बसला. म्हणजे जंगल जास्त तुटलं जात नाही आणि 100% आता तर लोक कोण जंगलात जात नाहीत. पूर्वी जंगलतोड म्हणजे स्वयंपाकासाठी इंधन वापरलंच जात होतं 100%. म्हणजे लोक त्याच्याशिवाय पर्यायच नव्हता लोकांना. मग आता कसं आहे शासनाच्या ह्याच्या सिलेंडर गॅसची किंमत वाढली, मग गोबर गॅसमुळं लोकांना त्याची बचत जाणवत आली आणि मग ते जंगलतोडीवर आम्ही वृक्षारोपण वगैरे अनेक कार्यक्रम ग्रामसभेच्या मार्फत आम्ही राबवतो. स्वयंपाकासाठी लाकूड तोडून चुली पेटवल्या जायच्या, त्यामुळं धुराचा त्रास डोळ्यांना आणि पर्यावरणावर देखील व्हायचा. यातून मार्ग काढण्याकरता झाडं न तोडता, पर्यावरणाची हानी न करता पंचायत समितीनं घरोघरी गोबर गॅस युनिट बसवले. या युनिटवर 20 लोकांचा स्वयंपाक रोजच्या रोज होतो. गावामध्ये 90% घरांमध्ये गोबर गॅस युनिट बसवण्यात आले आहेत. शेण, मलमूत्राचा तसंच सांडपाण्याचा निचरा तर यामुळं होतोच, शिवाय गोबर गॅसचा उपयोगही होतो. त्यामुळं गावकऱ्यांना सुद्धा याची उपयुक्तता पटली आहे. शिवाय सोलर लाईटचा वापर ही सुद्धा गावासाठी आणि प्रत्येक घरासाठी गरजेची ठरणारी सोयीसुविधा इथे अंमलात आणलेली दिसते. इथे अगोदर आम्ही जंगलातून लाकडे तोडून स्वयंपाक चुलीवरती करत होतो. नंतर आम्हाला खूप त्रास व्हायला लागला धुळीचा याचा त्याचा. त्यानंतर आम्ही ग्रामपंचायतीतून गोबर गॅससाठी मागणी केली. त्यानंतर आम्हाला गोबर गॅस हे मिळालेत. आता आमचे बरेचसे त्रास कमी झाले आहेत. डोळ्यांना त्रास वगैरे धुराचे व्हायचे, आता आम्ही त्याच्यावरती स्वयंपाक वगैरे करतो. आमचा सिलेंडर गॅस वगैरे पण बचत होते. हे गोबर गॅसमध्ये शेण कालवायचं आहे, त्याच्यामध्ये आम्ही शेण वगैरे शिळं अन्न, खरकटे पाणी वगैरे कालवतो त्याच्यामध्ये. नंतर गॅस वगैरे असं तयार होतो. आमचा स्वयंपाक त्याच्यावर 20 माणसांचा स्वयंपाक होतो. आता आम्ही लाकडे वगैरे काही जंगलातून तोडून आणत नाही. आमच्या गावात 90% गोबर गॅस बसवले आहेत. त्यांना बरेचसे फायदे झालेत माणसांना. आता ते सर्व बायकांनी आम्ही असं एकजूट करून विचार केलेत की असं तोडून म्हणजे आपल्यालाच पाऊस पाणी काही मिळत नाही, त्यामुळं सगळं लाकडं तोडलेत तरी धूर वगैरे त्रास आपल्यालाच. त्यासाठी आम्ही सगळं बंद केलं एकजुटीनं आणि गोबर गॅस वगैरे बसवलेत. त्यामुळं आम्हाला बरेचसे फायदे झालेत, बचत खूप झाली आमची. पर्यावरणाच्या विरोधात जाणारी या परिसरातली लाकूडतोडही थांबली आहे. शिवाय घरोघरी शौचालय आणि घरोघरी गोबर गॅस हे समीकरण साध्य झालंय. त्यामुळं या प्रकल्पाचं महत्त्व आता इतर गावांनाही पटू लागलंय. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये
पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मित हास्य. काय वसूल करतेस बाबा, करतेस बाबा. तुकाराम, हे तुकाराम. हे शाळेला गेल्या ती. शाळेला गेला? अरे बा नाही सांगायचं तर पटेलाशे बॉल बाडे. वहिलाला म्या शाळेलाच गेलतो, म्हणजे फॉर्म स्कूलला. जिथं शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात, जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशक उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. हे धर लाला, तुझं कर्ज फिटलंय. कृषी मंत्रालय, भारत सरकारद्वारे एक सूचना. किसान कॉल सेंटरमध्ये नोकरी देण्याचं खोटं आमिष दाखवून काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे घटक बेरोजगार युवकांकडून मोठ्या रकमा उकळून त्यांची फसवणूक करत आहेत. जनतेला सूचित करण्यात येत आहे की वरकरणी किसान कॉल सेंटरमध्ये भरती करण्याच्या उद्देशानं प्रसारित केलेल्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींचा या विभागाशी कोणताही संबंध नाही. फसवणूक झालेल्या व्यक्तींनी यासंबंधी तात्काळ पोलिसांकडे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी 1800-180-1551 या टोल फ्री नंबरवर संपर्क साधावा. विविधतेनं परिपूर्ण असलेल्या आपल्या देशातील शेती व्यवसायात प्रयोगशीलतेला भरपूर वाव आहे. आपल्या क्षेत्राची सुपीकता टिकवण्यासाठी शेतकरी सुद्धा अनेक प्रयोग करतात. जमिनीचा पोत माती परीक्षणानं जाणून घेता येतो. आधुनिक शेतीत मातीचा पोत, पाण्याची उपलब्धता आणि हवामानाचा प्रकार यानुसार कोणत्या पीक उत्पादनाला महत्त्व द्यावं हे ठरवता येतं. त्यासाठी शासनाद्वारे विविध तज्ज्ञ अधिकारी, कृषी विद्यापीठांचं मार्गदर्शन उपलब्ध होत असतं. व्यावसायिक कंपन्यांचीही त्यात मदत मिळते. याचाच लाभ घेऊन सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील मुक्काम पोस्ट कवठे एकंदचे प्रयोगशील शेतकरी श्री सिराज दस्तगीर मुजावर यांनी तेलताड लागवडीला प्राधान्य दिलं आहे. तेलताड लावायचं म्हणजे गेल्या मेमध्ये एक गोदरेज कंपनीचे लोक आले. गोदरेज कंपनीचे लोक आले, तेलताडला कोण प्रवृत्त होतं आहे का असं विचारल्यानंतर मग मी त्यांना त्यांच्या स्टाफच्या मेंबरना इथं आणलं. बाबा आमची शेती अशी आहे, थोडीशी ओढा असल्यामुळं क्षारफळ होण्याची लक्षणं दिसतात, तर लावणार का तुम्ही? तर लावतो म्हणलं. मग ते जूनमध्ये आले. परत जूनमध्ये आले, म्हणले तुम्हाला रोपं देऊ शकतो. मग त्यांचा माणूस आला, म्हणले JCB पाहिजे. ठीक आहे म्हणलं. मग त्यांनी त्यांचा डिपार्टमेंटचा माणूस येऊन सर्वे करून आखून झाडांची किती संख्या बसते हे बघून गेल्यानंतर मग खड्डे पाडून घेतले आम्ही JCBने. परत म्हणले 3 ट्रॉल्या शेणखत पाहिजे. मग 3 ट्रॉल्या शेणखत आणून भरून घेतल्यानंतर 15-20 दिवसांनी त्यांची रोपे आली. रोपे आल्यानंतर प्रत्यक्षात माणूस येऊन उभा राहून ते रोपे लावेपर्यंत थांबला. त्याच्यानंतर पुन्हा 15 दिवसानं फक्त DAPचा वापर करण्यासाठी सांगितलेला आहे त्यांनी. मग 15 दिवसाला DAPचा वापर आम्ही करतो. त्या अधूनमधून होमिक्स ॲसिड सोडतो, म्हणजे ड्रीपद्वारे. हे पहिल्यांदाच आम्ही म्हणजे कवठे एकंदमध्ये हे 2.5 एकर क्षेत्र म्हटलं तर आपलंच आहे. पाणी व्यवस्थापनात त्याने ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे. योग्य प्रमाणात विद्राव्य खतांची मात्रा पिकाला देण्यासाठी ठिबकचा चांगला उपयोग होतो. ड्रीपद्वारे करतो. पाणी उन्हाळ्यात थोडंसं जास्त प्रमाणात लागते, पावसाळ्यात एकदम 0 प्रमाणात वापर करायला लागतो. अति पावसाचे सरी नसल्या तर कधीतरी 8 दिवसांनी 1 तासभर पाणी आत्ता सोडतो. लागणीपूर्व मशागत आणि पिकाला पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांना कंपनीच्या तज्ज्ञांकडून वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आहे.
नवीन उत्पादनाला प्राधान्य दिल्यानं शासनाचे कृषी अधिकारी, तज्ज्ञ मार्गदर्शक त्यांना प्रत्येक टप्प्यावर प्रोत्साहन देत आहेत. कृषी विभाग अधिकारी 2 लावल्यानंतरही व्हिजिट देऊन गेले, रोपं आल्यानंतर व्हिजिट देऊन गेले, रोपांची लागण झाल्यानंतर व्हिजिट देऊन गेले. पर महिन्यातून ते 1.5 महिन्यातून आमचे बीडचे अधिकारी आहेत तेही येतात. तासगाव तालुक्याचे अधिकारी तेही येतात. मागच्या महिन्यात सगळा स्टाफ तासगावचं पूर्णपणे येऊन व्हिजिट देऊन गेले. कोल्हापूरचे साहेब 2 वेळा येऊन गेलेत. अनुदान आपणाला गेल्या महिन्यात 17,500 रुपये अनुदान ही 1 हेक्टरचा मिळालेला आहे. तेलताड पिकाच्या उत्पादनाला लागणीनंतर साधारणपणे 2 ते 2.5 वर्षांनी सुरुवात होत असल्यानं आर्थिक बाबींचा विचार करून त्यांनी आंतरपिकांचं नियोजन केलं आहे. 2 वर्षापर्यंत नगदी पिकं ह्याच्यामध्ये आंतरपिकं करा. 2 वर्षानंतर झाड वाढेल तसं पीक करता येणार नाही, मुळी तोडता येणार नाही. म्हणून गेल्या वर्षी आम्ही शाळूचं पीक घेतलं. ह्या वर्षी आता शुगर बीट ट्रायल प्लॉट म्हणून पहिल्यांदाच लावलेलं आहे कवटेकनमध्ये. 3 वर्षानं फळ चालू झाल्यानंतर प्रत्यक्षात गोदरेज कंपनीची गाडी येणार आणि 7,500 रुपये पर टनानं इथून साईटवरनं ते माल उचलणार, आपण कापून द्यायचा आहे तो माल. पिकाला पाण्याची योग्य प्रमाणात व्यवस्था करणं, परिसर पोषक राखणं, त्याचबरोबर वेळेपूर्वी आलेल्या फुलांना खुडून रोपांची स्वच्छता राखणं याकडे श्री मुजावर बारकाईनं लक्ष देत आहेत. पर झाडाला आत्तापर्यंत 500 रुपये खर्च आला आहे, तर किमान फळ चालू होईपर्यंत पर झाडाला 2,000 रुपये खर्च अपेक्षित आहे. तर पहिल्या वर्षी त्यांनी सांगितले की पर झाडाला 150 ते 200 किलो माल तुमचा अपेक्षित आहे. झाडाची जी आत्ता परिस्थिती आहे ती 1 नंबरची आहे. 11 म्हणजे 1 महिन्यापूर्वी ते लोक येऊन गेले. 11 महिन्यात ही परिस्थिती आहे, तर 2.5 वर्षानंतर तुमचं फळ चालू होईल अशी अपेक्षा त्यांनी केलेली आहे की 3 वर्षसुद्धा लागणार नाहीत. परत ते काही फुलं या लागलीत आता खाली, ते फुलं त्यांनी सांगितले की 2 वर्षापर्यंत येणारं फुल पर 15 दिवसानं मनुष्य फिरवून ते फुल तोडून टाकायचं आणि 2 वर्षानंतर जे येणार आहे ते फळ धरायचं. एका झाडाचं गणित त्यांनी पहिल्या वर्षी 150 ते 200 किलो माल निघेल, ते 80% उत्पन्न सांगितलं पहिल्या वर्षी. सरासरी प्रत्येक वर्षी 250 किलो माल ते 300 किलोपर्यंत हवामानावर अवलंबून राहते. 300 बी निघेल आणि 400 ही निघेल. नवनवीन प्रयोगांचा विचार करून उत्पादनात त्यांचा समावेश करून घेणं हा विचार आधुनिक शेतीत महत्त्वाचा आहे. आपल्या जमिनीचा पोत ओळखून क्षेत्र उत्पादनक्षम राखण्यासाठी श्री मुजावर यांची ही शेती सर्वांना प्रेरणादायी ठरेल हे नक्की. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल ID असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com.